दादाजी का जो एक्सीडेंट हुआ है उसके ऊपर सवाल तो उठेंगे और उठने भी चाहिए। नमस्कार मित्रांनो, एके मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। बारामतीमध्ये झालेल्या त्या भीषण विमान अपघातानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीत, ही बातमी पचवणं कठीण असतानाच आता या अपघातावर संशयाचं जाळं विणलं जातंय। हा निव्वळ तांत्रिक बिघाड होता की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे? अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात। संजय राऊतांच्या एका खळबळजनक विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। मित्रांनो, संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। राऊत असं म्हणतात की अजितदादांच्या विमानात शेवटच्या क्षणी तांत्रिक बिघाड झाला की केला गेला याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ते असंही म्हणाले की अजितदादा गेल्या काही दिवसांपासून काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत होते, जे कदाचित काहींसाठी धोक्याचं ठरू शकतं होतं। एकीकडे तपास यंत्रणा इंजिन फेल्युअरचे प्राथमिक कारण सांगत असताना राऊतांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे। पण प्रश्न हाच उरतो की बारामतीसारख्या सुरक्षित भागात हे कसं घडलं? अजितदादांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। शरद पवारांची भूमिका आता काय असेल आणि महायुतीमध्ये अजितदादांनंतर त्यांची जागा कोण घेणार? सुनेत्रा पवार यांनी जरी शपथ घेतली असली तरी दादांच्या शब्दाला जे वजन होतं ते आता कोणाकडे असेल? विरोधकांनी आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। जर या प्रकरणाची सीबीआय किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली नाही तर हा वणवा अधिक पेटण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? संजय राऊतांचा हा दावा राजकीय आहे की त्यामागे खरंच काही तथ्य असू शकतं? या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच वादळी घडामोडींसाठी आपल्या एके मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।